अगं सूनबाई, अगं सूनबाई, अगं चोर पकडला. अगं डाळीचं सूप घेऊन महाराजांना बाहेर जाताना बघितलं मी. आवर ग बाई त्यांना. अरे माझ्या कर्मा. चल. खा ग माझी माय, खा 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 ते खा माझी माय, खा 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 खा. घे ग माझी माय, घे घे खा खा ना, घे. स्वामी, स्वामी हे हो काय करताय? का सतावताय लेकीला? कधी चुलीत पाणी होताय तर कधी सांडामांड करताय. काही चुकलं असेल तर माफ करा, पण अगं मला फार भूक लागली, लवकर जेवायला वाढ. तो चोळा कुठे गेलाय? अहो तुमच्याच साठी शिदोरी घेऊन गेलेत. तुमची भेट झाली नाही? भेट कशी होणार? त्याला अजून रस्ता सापडला नाही. चल वाढ लवकर, माझी माय उपाशी आहे, मी पण उपाशी आहे. तर चल वाढ लवकर, आण लवकर. आणते हा कपिले, आणते बघ. हा कपिले, आणते आणते. हा थांबा माझी माहिती, थांबा. घ्या स्वामी. घे कपिले, घे घे माझी माय, घे. स्वामी हे हो काय? भूक तुम्हाला लागली होती ना, आणि गाईला काय भाकरी चारताय? हे असंच होतं स्वामी, तुम्ही असं वागता आणि माझा जीव रंजीस आणता. थांबा आता, आणखी आणते भाकरी. नको, माझं पोट भरलं, भरलं माझं पोट. गाईचं पोट नाही, माझं पोट काही वेगळं नाही. घ्या घे माझी माय, घे. गमत झाली आली का नाही? महाराज, राजे साहेबांनी या ठिकाणी मठी बांधण्याची आज्ञा दिली आहे. तेव्हा आपला आशीर्वाद असावा. आम्हाला कशाला हवा डामडौल? जमीन आमचं अंथरून, आभाळ आमचं पांघरून. महाराज दया करा आमच्यावर, आम्ही हुकमाचे ताबेदार. मठी बांधूनच माघारी फिरा अशी ताकीद दिली आहे आम्हाला. हराम खरो ना, मारा खुंटी, बांधा मठी. आम्ही चाललो भक्तांच्या पाठी. चला बोरानो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. 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 शिव हर शंकर नमामि शंकर. काय करतोस? काय करतोस? काय काही नाही, फेकून देते. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. शिव हर शंकर. काय कोण उचलणार? शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव. आज सकाळी कुठं होता रे गोपाळदा? मी महाराजांकडे गेलतो. अरे बाबा, महाराजांची सेवा करतो मी. नशीब लागतं गड्या महाराजांची सेवा करायला. हे बघ, डुई मी करतो, दाढी मी करतो, हातापायची नख दुखून मी काढतो. काय सांगू राहू तुम्हाला? हे बघ, एक एक महाराजांचं नख म्हणजे बहुसार रेशमासारखं. अरे कावळ्या कळीच्या देठासारखं मऊ. खरंच गड्या, नशीबवान आहेस तू. अरे आहे, नशीबवानच आहे मी. परवाची तुला गंमत सांगतो माझा. तो आपला धोंडून आणा नाही का, तो पळत पळत माझ्याकडे आला. अरे त्याची पोरगी शीक झाली होती, तिच्या पोटात दुखायला लागलं, ताप चढला. मी लगोलग गेलो बघायला. अरे त्या पोरीची नुसती उलगाल उलगाल होत होती. पोटात एवढं दुखत होतं, त्या पोरीचा नुसता आकडा झालता. बर मग? अरे वस्तरेची दारच गेल्यासारखं वाटलं मला. काही सुचना. म्हणलं आता काय करावं. घेतलं महाराजांचं नाव. त्यांची नख होती माझ्या खिशात. एक नख काढलं, त्याला दिलं, म्हणलं ताईतात घाल आणि त्याच्या गळ्यात बांधलं त्यानं. बरं पुढं? अरे गाठ बी बांधून दिली नाही, ताप बी वासरला
आणि पोटातलं मी राहिलं. वाकडी झालेली पोरगी ताट उभी राहिली. गोपाळ दादा अरे अरे माझं पोरग बी लय दिसापासून आजारी आहे बघ. अरे गुण म्हणून नाही, तू बघ की रे बाबा. अरे काय करायचं, नख सपली की रे बाबा. अरे असं काय करतोस, काय बी कर पर नाही म्हणू नकोस. मग माझं नख काढून देऊ का? उलट रोग नसेल तर रोग उद्भवल. मग तू असं कर, महाराजांकडे जा आणि नख मागून घे. अरे बाबा गेलो होतो महाराजांकडं, महाराज लय चिडल्यात. काय फेकून मारलं नाही ना? तसं नवर पण लय चिडल्यात. मला एका सेवेकरानं तुझं नाव सांगितलं म्हणून तुझ्याकडे आलो बघ. म्हणून माझ्याकडे आला. मग असं कर, आजपासून दाढीन डुई कुणाकडे करून घेशील? तुझ्याकडं. मग तर झालं. तुला 4-5 पोरं आहे, पुढं त्यांना भातरायला इथं आणायची. आणलं. ठीक आहे, माझ्याकडे एक नख आहे, त्यातलं तुला अर्ध देत. अर्ध. हे अर्ध नख तुला गुण अशी काय रे, घे. स्वामी समर्थ. शिव शिव शिव. काय हे आपण काय ऐकले आणि प्रत्यक्ष प्रमाण हे खरंच अति दीप्तो विखद्यतो न पावकहा. काजवा तो काजवाच चक्क हाडांच्या ढिगाऱ्यावर. जो स्वतःच अशा हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलाय तो मला गादी जाजम कसा बसायला देईल? काय याची पात्रता? काय हो, काय झालं? अहो आमचे कलत्र म्हणाले महाराजांच्या चरणी जाऊन आपली गरिबी हटवा. मी ऐकले आणि इथे पाहतो तर हे ध्यान इथे बसलेत हाडांवर. मूर्खा, तू मला शिकवतोस मी कुठे बसायचं ते? मीच बसलोय गरुडावर, ध्रुवावर, कैलासावर मीच बसलोय. पोटावरती हरामखोर मला वेदांत शिकवतायत. माझ्याकडे बघ. क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. मला आपली खूण पटली महाराज, मला क्षमा करा. माझं दारिद्र्य घालवा महाराज, माझं दारिद्र्य घालवा. तू दरिद्री वाटत नाही. तुझ्या धोत्राच्या गाठी मी सोडतो, शेंडीची गाठ आवळतो, तुला श्रीमंत करून टाकतो. याड घे आणि होत नव्हता जाग त्याचा. महाराज मी ब्राह्मण, हाडाला कसा स्पर्श करू? ब्राह्मणाला हाड नाहीच, माणूसच आहेस ना. आयुष्याची हाडहड कमी करायची असेल उचलती हाडकं हो चालता. अरे तुझं भाग्य फळफळलं. घे ती हाड आणि निघ.